आपण अशी तर्रीदार सोयाबीनची भाजी बनवूया आपण. त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला बरोबर सोयाबीनची भाजी करता येईल. तुम्ही अगदी स्वयंपाक जरी येत नसेल जास्त तरी पण तुम्ही सोयाबीनची भाजी आपल्या घरातल्या लोकांना खायला घालून त्यांची वाहवा मिळवू शकता. तुम्ही पण बनवा आणि मला सांगा कशी बनली. तुम्हाला पण आवडेल, तुम्ही पण करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आपण आज बनवूया सोयाबीनची भाजी. त्यासाठी आपण घेतलेले सोयाबीन, पावशेर सोयाबीन असतील. त्यानंतर आपण थोडंसं खोबरं घेतले, 1 चमचा धणे घेतले, अर्धा चमचा मीठ घेतले आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आणि जिरं मोहरी घेतले अर्धा चमचा. आता हे सगळं आपण वाटून घेऊ. मीठ हे सगळं एकत्र वाटून घ्यायचं आणि हे जे आहे ना सोयाबीन ते आपण तळून घ्यायचं. आता तेल तापायला ठेवलेले आहे. आता आपण हे सोयाबीन घेतलेले आहे ते आपल्याला तळून घ्यायचं. पहिल्यांदा हे सोयाबीन 15 मिनिटं मी भिजत घातलं होतं. कोरडं सोयाबीन भिजत घातलं होतं आणि पाणीने तळून असं 2-4 वेळा असं पाणीने तळायचं त्याचं. मग त्यातली घाण निघून जाते, वास जो असतो उग्र तो निघून जातो. आता आपण हे सोयाबीन तळून घेऊ. त्यासाठी कढईत आपण तेल टाकू. तेल गरम झाल्यावर आपण हे सोयाबीन तळून घेणार आहोत. सोयाबीन तळायला आता तेल गरम करायला ठेवले आपण. आता तेल तापले, आपलं सोयाबीन टाकू आपण. थोडं थोडं तळून घ्यायचं आपल्याला. हे सगळं सोयाबीन असं थोडं तळून घ्यायचं. असं 1 मिनिटात हे असं लाल व्हायला लागलं की काढून घ्यायचं. गॅस फुलच ठेवायचा, फुल गॅसवर तळायचं. जास्त पाणी असलं तर गॅस बारीक करून तळायचं. आपण हे सगळं सोयाबीन तेलामध्ये फ्राय करून घेऊ आणि मग त्याची भाजी बनवायसाठी ते रेडी होतं. नुसतंच खाल्लं मीठ टाकून तरी ते टेस्टी लागतं. प्रोटीन असतं सोयाबीनमध्ये म्हणून ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं खाल्लेलं. सोयाबीन पूर्ण तळून घेतलेलं आपण हे असं लाल होतं थोडं तेलावर परता किंवा तळून पण घेऊ शकता. परतलं तरी चालतं, असं खाल्लं तरी ते चांगलं लागतं. त्यासाठी आपण भाजी बनवू. आता भाजीसाठी आपण थोडंसं तेल टाकलं. तेल थोडं कमीच टाकायचं कारण आपण पहिलं तेलात तळून घेतलं नाही त्यामुळे. मग त्याच्यात आपण कांदा लसूण मसाला टाकायचा 1 चमचा. तेल गरम झालंय, गॅस कमी करायचा. तेल गरम झाल्यावर आणि त्याच्यात 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी तिखट जास्त तिखट असं करू शकता. मी थोडं जास्त तिखट खाते म्हणून 1.5 चमचा टाकला. त्यानंतर आपण हे वाटण टाकायचं जे आपण खोबरं, आलं, धणं ते सगळं मिक्स करून मी पहिले तुम्हाला दाखवले ते वाटण ते टाकायचं. ते टाकल्यावर वाटण थोडं परतून घ्यायचं. वाटण करपू नये म्हणून त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं. वाटण चांगलं शिजवून घ्यायचं. ते धणं, खोबरं आणि मीठ तो वाटण आणि मसाला टाकायला. थोडं फ्राय झालं त्याच्यात थोडीशी हळद टाकायची. 1 चमचा हळद टाकली. थोडीशी हळद पण शिजवून घ्यायची. ह्या वाटणाच्या भांड्यात पाणी टाकायचं आणि ते पण हलवून घ्यायचं आणि ते पाणी पण ह्याच्यात वाटायचं आणि त्या पाण्यातच हा मसाला शिजवून घ्यायचा. आपण भाजलेलं आहे सगळं, त्याच्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही. सर्व पाणी टाकायचं. थोडं असं हलवायचं आणि मग हे जे आपण सोयाबीन तळून घेतलेत ना ते टाकायचे त्याच्यात.
5च मिनिटात ही सोयाबीनची भाजी रेडी होते आणि एकदम खायला टेस्टी लागते. तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा. लपलपीत सोयाबीनची भाजी तयार झाली. ह्याच्यात थोडंसं पाणी राहिलं तरी चालतं, कारण हे सोयाबीन ना पाणी शोषून घेतं. पाणी ओतलं तरी चालतं आणि आपण अशीच खाल्ली तर एकदम टेस्टी लागते चपाती बरोबर, पातळ बरोबर. आणि पातळ करायची असली तर याच्यात आपण थोडंसं पाणी ओतू. आपली कोरडी सोयाबीनची भाजी रेडी झालेली आहे. झाली आपली सोयाबीनची सुकी भाजी तयार. 2च मिनिटं फक्त असं हलवायचं आणि एक वाफ काढायचं फक्त वाफवून 2 मिनिटासाठी. आता आपण ह्याच्यात पाणी पण टाकू शकतो. आपण थोडंसं आता ही कोरडी अशी पण तुम्ही भाजी खाऊ शकता चपाती बरोबर. डब्यासाठी पण छान आहे. अशी बनवून तुम्ही बघा आणि मला सांगा कशी बनली भाजी. मीठ वगैरे कमी असलं तर थोडं टेस्ट करून मीठ टाका. आधीच जास्त मीठ टाकू नका, कारण मग मीठ काढता येत नाही भाजीतलं. कमी असलं तर आपल्याला टाकता येतं वरून. बघा ही आपली चमचमीत सोयाबीनची झटपट भाजी कशी बनली. 5 मिनिटं पण नाही लागले बनायला. बघा आता आपली सोयाबीनची भाजी पाणी टाकले आपण. आपल्याला रस्सा भाजी खायची म्हणून पाणी टाकलेलं आहे आपण. आता हिला एक उकळी येऊन द्यायची आणि गॅस बंद करून ठेवायचा. बघा आता सोयाबीनच्या भाजीला आपल्या उकळी आलेली आहे ना, अशी तरी यायला लागलेली आहे. उकळी यायच्या आधीच तरी आलेली होती. आपण कांदा लसूण मसाला टाकला आहे त्याच्यामुळे अशी तरी आलेली आहे. आता 1-2 मिनिटं फक्त उकळून द्यायचं आणि मग आपली सोयाबीनची भाजी तयार आहे. आपण कमी गॅसवर 2 मिनिटं आपण त्याला उकळून घेऊ. असं हलवत राहायचं मध्ये मध्ये आणि 2 मिनिटं आपण त्याला उकळून घेऊ. बघा ही तरी सोयाबीन मध्ये मध्ये येते म्हणून दिसत नाही तुम्हाला. एकदम टेस्टी आपली सोयाबीनची भाजी एकदम चिकन मटन सारखी लागते. ती तयार झालेली आहे. जे लोक चिकन मटन खात नाही त्यांच्यासाठी ही सोयाबीनची भाजी खाऊ शकता. एकदम चिकन सारखी लागते. चला आता 2-3 मिनिटं झालेले आहे. आपण सोयाबीनची भाजी उकळून घेतलेली आहे. आता गॅस बंद करायचा आणि आपण ही भाजी काढून घ्यायची. बघा किती चमचमीत तेल आले की नाही. आपण आता ही भाजी काढून घेऊ. बघा ही आपली चमचमीत सोयाबीनची भाजी तयार झालेली. आपण तुम्ही भाताबरोबर, चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर पण खाऊ शकता. चला आपण आता ही भाजी सोयाबीनची भाजी या आपल्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. बघा कशी चमचमीत एकदम छान चविष्ट आणि सुगंध सुटला एकदम भारी मटणाच्या भाजीसारखा. तुम्ही पण करून बघा. केल्यावर मला कमेंट पण करा कशी झाली तुमची भाजी. चांगली झाली असली तर लाईक करा, तुम्हाला नसली आवडली तर डिसलाईक पण करू शकता. थँक्यू. बघा आता आपली भाजी किती छान तर्रीदार भाजी बनली, एकदम चिकन मटन सारखी. आता आपली सोयाबीनची भाजी किती छान दिसते. मी तुम्हाला कॅमेरा असा फिरवून फिरवून दाखवते. किती तरी आली छानपैकी. तुम्ही पण बनवा आणि मला सांगा कशी बनली आपली सोयाबीनची भाजी. एकदम मस्त असा सुगंध सुटलेला आहे. तुम्हाला पण आवडेल. तुम्ही पण करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.